होय. आज मी खेकडे आणतो म्हटलं माझ्यासाठी. खेकडे आणा. नवरात्र लागून राहिली. खेकडे आणायचे नाही घरात. तुम्हाला आताच सांगून राहिली. मग मला सांगितलं नाही. तुम्ही जर घरात खेकडे आणले तर मी माय बॅग भरतो. मी आईच्या गावी चालली जातो. सांगून राहील तुम्हाला आताच. व मधात गणपती गेला. पहिले गणपती आला, त्याच्या पहिले पोळा आला. पोळ्याची कर काढली फक्त. आता नवरात्र आहे म्हणतं. मी कधी खाऊ हा? मटणापेक्षा खेकडे स्वस्त राहते ना. काय 200 रुपये जोडी राहते खेकडे. हा सर आयुष्यात पडलाय खेकडे खाले. सांगून राहिली तुम्हाला आताच. घरात आणायचे नाही म्हटलं तर मी अल्ल कर ना भाजी. तुमचे हे 2 गंज घ्या आणि तिकडं गल्लीवर जा. इकडं गेटच्या अंदर निरायचं. गेटच्या बाहेर जा आणि तिकडे बनवत बसा. काय बनवायचं आहे तुम्हाला. तर मसाला तर करून देतो. अजिबात नाही. मसाला आणि फसाल्याचं नाव घेऊ नका माझं. जा. हो एवढे लोक खेकडे खाते तर मग कसं मग ते खाते तर लोकांच्या घरी जाऊन खा खेकडे. एवढे लोक खेकडे आणते आणि खेकड्याची भाजी खाते तवा वा त्याच्या बायका अशाच बोंबलते काय. हा सगळ्याच बायका बोंबलते म्हटलं माणसाच्या नावानं. पण माणसं ऐकत नाही तर काय करणार आहे. हे तुमचे 2 हे 3 खोबरं घ्या तुमचे आणि चला हा तिकडं गेटच्या बाहेर वा गल्लीवर आणि करत बसा. हे घ्या. हे यानं पाणी पेत जा. यानं पाणी पेत जा. याच्यात भाजी बनवता. घ्या पटकन. हातही गेला एवढ्या ढोबरायले. अहो तू मसाला तर करून दे खेकड्याची भाजी आणत तवा. मी अजिबात मसाला करून नाही म्हटलं तुम्हाला. सांगून राहिली आत्ताच. ऐका नाही तर आत्ताच बॅग भरतून जातो आपल्या मायच्या गावले. का बाकी बायका कशा खेकडे आणते लोक तर त्याच्या आपल्या नवऱ्याला मस्त मसाला काढून देते. त्याला नाग्या खोडून देते खेकड्याच्या. हा भाजी करून देते, लादा करून देते. तू तर काहीच नाही करत वा. हा त्या खात असेल मग. मी खातो काय मी. तुले बे रसा बे म्हटलं तर टोंगयचा. टोंगळे नाही काय. तुमचे टोंगळे चांगले राहिले पाहिजे. तुमचे घुटणे चांगले राहिले पाहिजे. अव तर खेकड्याचे भाजी खाल्ल्यानं टोंगळे म्हटलं चांगलं राहते. टोंगळे दुखत नाही. जरासा दिमाग तरी आला पाहिजे तुम्हाला. खेकडे खाऊन जा. बाहेर न्या ते बाहेर खात बसा. तुम्हाला काय खायचं आहे. घरात आणायचं नाही. तुम्हाला सांगून राहिली. ऐकलं नाही का मी बॅग भरली का चालली. एकही शब्द ऐकणार नाही. सांगून राहिली. पुरे घरातले भांडे फेकून देईन म्हटलं मला. बाकीचे लोक काय आणते. मी तरी खेकडेच आणतो. कोंबडी चिकन आणते. मी तरी खेकडे. कोणाच्या घरी माहीत झालं काही आणलं काय म्हणून तिथं जात जा ना. खाले खाऊ लागाले तिथं जा. तू भाजी करून देशील काय होशील मग. तू जर भाजी करून दिली मला खेकड्याची तर काय होईल मग सांग. तुम्ही तर भरलाच एक लावून राहिले. मी सांगून राहिली तुम्हाला का मला त्या भांड्याचे हात नाही लावू वाटून. तुम्ही खेकड्याची भाजी करून द्यायची गोष्ट करून राहिले काय. अजिबात नाही करून देत मी तर. हे काही लावता भाजी करून देऊ.